नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो. आता आवाज कसा वाटतोय? पुरेसा वाटतोय? ओके, चला. काल आपण पेशी या विषयाचा अभ्यास करत होतो. मानवी शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये, वनस्पतींच्या शरीरामध्ये कुठे पण पेशी असतात, आहे की नाही? आणि या पेशींचा आपण काय करत होतो? अभ्यास करत होतो, बरोबर आहे? मग आता ह्या सगळ्या पेशी ज्या आहेत, या पेशींचे वेगवेगळे अंगक असतात. अंगक म्हणजे अवयव. ओके, मग आता हे अवयव पण काय आहेत बुवा? ओके, या अवयवांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? ओके, मग हे अवयव जे आहेत, ह्या अवयवा ओके, दिसेल दिसेल दिसेल, डोंट वरी. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक 1 2 3 4. ओके, दिसेल, आहे की नाही? येस. सो पेशी अंगक जी आहेत, या पेशी अंगकांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे की जे वेगवेगळे अवयव आहेत, त्या प्रत्येक अवयवाला समजून घ्यायचं. आणि त्या अवयवांच्या सोबतच अजून एक भाग समजून घ्यायचा, ते म्हणजे त्यांचं काही फंक्शन असेल, खास फंक्शन असेल, तर ते फंक्शन जे आहे ते पण समजून घ्यायचं, बरोबर आहे? ओके, मग आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेत असताना आपल्याला पेशीचे आता जे पुढचे अवयव आहेत, हे अवयव आपल्याला बघायचे. राईट? ओके, आतापर्यंत काय काय बघितलं? आतापर्यंत आपण बघितलं सेल ऑर्गॅनल्स असतात, काही काही वेगवेगळे. प्राण्यांची पेशी, वनस्पतींची पेशी असते. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा प्लाझ्माचा पडदा जो आहे तो आपण बघितला. त्याच्यामध्ये होणारी एक प्रक्रिया आहे एंडोसायटोसिस नावाची, ज्याच्यामध्ये ते शेप बदलून पुढे पुढे जातं अमिबासारखं. मग डिफ्युजन नावाची एक प्रक्रिया जी आहे ती पण आपण समजून घेतली. त्याच्यानंतर तिसरी ऑस्मोसिस नावाची एक प्रक्रिया जी आहे ती पण आपण काय केली? समजून घेतली, बरोबर आहे? आलं लक्षात? ओके, आता अजून एक पुढची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ती प्रक्रिया आहे ती म्हणजे काय? की त्याच्यामध्ये आपल्याला आता ऑस्मोसिस सोबत आपण रिव्हर्स ऑस्मोसिस पण बघितलं, तर आठवतं की नाही? ओके, रिव्हर्स ऑस्मोसिस. मग त्याच्यानंतर त्याच्या पुढचा येतो, त्याचं नाव, त्याच्यामध्ये येतं प्लाझ्मोलिसिस. प्लाझ्मोलिसिस काय असतं? प्लाझ्मोलिसिस म्हणजे त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की प्लाझ्माचा सेपरेशन होतं, विभाजन होतं. सॉल्ट्स वेगळे होतात आणि वॉटर वेगळं होतं. वॉटर वॉलच्या जवळ जातं, सॉल्ट्स केंद्राच्या जवळ येतं. दॅट इज प्लाझ्मोलिसिस. आलं लक्षात? आणि परत सगळं सॉल्ट सगळीकडे डिझॉल्व्ह होणं, दॅट इज रिव्हर्स प्लाझ्मोलिसिस म्हणूया त्याला. पण प्लाझ्मोलिसिस ही प्रक्रिया जी आहे ती पण समजून घेतली. का बरं होते प्लाझ्मोलिसिस? तुम्ही मला सांगा, प्राण्यांच्या पेशीमध्ये होतं का रे? लक्षात? सर, प्राण्यांच्या मध्ये पेशीची भिंतच नसते, त्याच्यामुळे प्राण्यांची पेशी एक्सपांड होऊ शकते आणि कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते, बरोबर आहे? पण वनस्पतींची पेशी तसं नाही ना होऊ शकत, म्हणून मग त्यांना प्लाझ्मोलिसिस जे आहे ते करावं लागतं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग आहे. ओके, सो केवळ जिवंत पेशी ज्या आहेत त्यांच्यामध्येच अशा प्रकारचा प्लाझ्मोलिसिस हा प्रकार जो आहे तो बघायला मिळतो. ओके, मृत पेशींच्या मध्ये प्लाझ्मोलिसिस होताना दिसत नाही. आलं लक्षात? ओके, आता पुढचा असाच एक घटक जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्याचं नाव आहे सायटोप्लाझम. आलं लक्षात? काय समजून घ्यायचंय? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय असतं? आलं लक्षात? ओके, इट इज व्हेरी सिम्पल. कुठल्या पण पेशीच्या आपण अशी पेशी काढतो, ओके, अशी पेशी काढतो. या पेशीच्या आतमध्ये जे काही द्रव्य असतं, जे काही द्रव भरलेलं असतं, आलं लक्षात? ओके, ह्या द्रवाला सायटोप्लाझम असं म्हणतात. किती सोपं आहे समजायला? आलं लक्षात? ओके, पेशी द्रव्य म्हणून त्याला मराठीमध्ये सायटोप्लाझमला पेशी द्रव्य असं पण म्हणलं जातं, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, हे सायटोप्लाझम पाण्यासारखं असतं का हो? आता मी जर तुम्हाला सांगितलं, पहिली गोष्ट तर ती एक मायक्रोस्कोपिक पेशी आहे. आलं लक्षात? ओके, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जरी असेल तरी ते पाणी पाण्यासारखं राहत नाही, ते मधासारखं किंवा असं विस्कस बिहेवियर असतं पाण्याचं. पण जेवढं जसं जसं पाणी कमी होतं तर इट बिकम्स विस्कस. विस्कस म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ विस्कस म्हणजे काय हे सांगण्याऐवजी मी दुसरे 2 वाक्य सांगतो, त्याच्यातून विस्कॉसिटी ही संकल्पना कळेल. पाण्यापेक्षा मध जास्त विस्कस असतं. म्हणजे म्हणजे असं अशी तिरपी पाटी ठेवली समजा, आलं लक्षात? अशी तिरपी पाटी ठेवली, अशी तिरपी पाटी, आलं लक्षात? ओके, येस, अशी तिरपी पाटी ठेवली. इथं पाण्याचा एक थेंब टाकलाय आणि इथं मधाचा एक थेंब टाकलाय. खाली पटकन काय ओघळून येईल रे?
पाण्याचा थेंब पटकन ओघळून येईल, मधाचा थेंब मात्र थोडाच ओघळेल. का बरं? कारण मधाची विस्कॉसिटी, वहनीयता, मराठीमध्ये त्याला वहनीयता म्हणतात. पण हे वहनीयता म्हणलं की लगेच ते इलेक्ट्रॉनची वहनीयता, तापमानाची वहनीयता तसलं काहीतरी डोक्यात येईल, म्हणून मी वहनीयता हा शब्द तुम्हाला सांगितला नाही. वाहून जाण्याची क्षमता. प्रत्यक्षामध्ये विस्कॉसिटीमध्ये ते सांगत असताना काय सांगतात की या थेंबाच्या मध्ये पाण्याच्या ज्या लेयर एकमेकांवरती अशा घासत घासत पुढे सरकतात, ते त्यांच्यामध्ये फ्रिक्शन जास्त असलं की विस्कॉसिटी जास्त असते, फ्रिक्शन कमी असलं की विस्कॉसिटी कमी असते. आता तुम्ही कल्पना करा, डांबराला किती विस्कॉसिटी असेल, आहे की नाही? आलं लक्षात? ओके. किंवा जेली जी आपण गंमत जम्मत म्हणून जेली खातो, ती जेली, त्यालाही विस्कॉसिटी किती असते? तर हा पेशीच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम असतो ह्याची विस्कॉसिटी खूप जास्त असते. तर ती पेशी एवढी मायक्रोस्कोपिक आहे, त्याच्यामुळे ती विस्कॉसिटी आपल्याला जाणवत नाही, आलं लक्षात, किंवा ती दिसून येत नाही. पण पेशीच्या आतमध्ये विस्कोसिटी भरपूर जास्त असते, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके. आणि विस्कोसिटी जास्त असल्यामुळे मग त्या पेशीच्या आतमधलं द्रव्य जे आहे ते जेली सारखं होतं. म्हणून इथे लिहिताना पण लिहिलंय की सायटोप्लाझम जो आहे हा पेशीच्या आतमध्ये, ओके, जेली सारखा पदार्थ आहे. नीट बघा, हा पेशीचा पडदा आणि इथं सेंटरला न्यूक्लियस असतो. पेशीचा पडदा आणि न्यूक्लियसच्या मध्ये जो द्रव पदार्थ भरलेला आहे, जेली सारखा पदार्थ भरलेला आहे, दॅट इज सायटोप्लाझम, पेशी द्रव्य. त्याचं नावच आहे पेशी द्रव्य. मला द्रव्य पिऊ द्या जरा, 2 सेकंद थांबा. आलं लक्षात? ओके. सो दॅट इज सायटोप्लाझम. आलं लक्षात? ओके. सायटोप्लाझम जो आहे, या सायटोप्लाझम प्लाझ्मा पडद्याच्या आतमधला द्रव पदार्थ आहे. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनेल असतात. म्हणजे त्या जेलीमध्ये भरपूर अजून दुसरे अवयव असतात. म्हणजे असा मायटोकॉन्ड्रिया असतो, ओके, त्याच्यानंतर गोल्गी काय कॉम्प्लेक्स असतो, त्याच्यानंतर रायबोझोम असतो. इथे लिहिले बघा, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी काय कॉम्प्लेक्स, रायबोझोम्स, हे सगळं लिहिलेलं आहे. ह्याच्यातल्या प्रत्येक ऑर्गॅनेल पेशीसाठी एक एक विशिष्ट कार्य करत असतं. जसं तुमच्या शरीराच्या मध्ये हृदय आहे त्याचं एक विशिष्ट कार्य आहे, लिव्हर आहे त्याचं एक विशिष्ट कार्य आहे, तसं पेशीच्या मध्ये सुद्धा जे ऑर्गॅनेल्स भरलेले असतात, हे ऑर्गॅनेल्स जे आहेत ह्यांचं एक विशिष्ट कार्य जे आहे ते असतं. आलं लक्षात? ओके. येस, आहे की नाही सर? ह्याच्यापैकी प्रत्येक ऑर्गॅनेल पेशीसाठी एक विशिष्ट कार्य करतं. सेल ऑर्गॅनेल पडद्याने वेढलेले असतात. आलं? प्रत्येक सेल ऑर्गॅनेल. आता थोडस एक मोठी पेशी काढतो मी, आलं लक्षात? ओके. म्हणजे मग तुम्हाला मला दाखवता येईल. आलं लक्षात? ओके. सर काढा बरं मोठी पेशी, आहे की नाही? मोठी पेशी कुठली काढूया? ऍनिमल सेल घेऊया. ओके, तर जास्तच मोठी आहे ही, ठीक आहे. बघा, ऍनिमल सेल ही तुमच्या डोळ्यासमोर आहे आता. आलं लक्षात? ओके. ह्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की ह्याच्यामध्ये हा सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे, हा वाला भाग, एक्सटर्नल पार्ट. आलं लक्षात? ओके. येस, दिस इज सेल वॉल नाही म्हणता येणार, सेल मेम्ब्रेन म्हणावं लागेल. आलं लक्षात? ओके. हा जो पार्ट आहे दिस इज न्यूक्लियस. आलं लक्षात? केंद्रक ज्याला आपण म्हणतो. आता सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस ह्याच्यामध्ये जे सगळं निळं भरले ना, दॅट इज सायटोप्लाझम. आलं लक्षात? हे काय आहे? सायटोप्लाझम. ओके, काय आहे? सायटोप्लाझम. आणि आता या सायटोप्लाझमच्या आतमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया दिसतील. आलं लक्षात? ओके. येस, आहे की नाही? किंवा त्याच्यानंतर गोल्गी काय कॉम्प्लेक्सेस आहे. मायटोकॉन्ड्रियाला चुकीच्या जागी दाखवलं मी. दिस इज मायटोकॉन्ड्रिया. ओके. त्याच्यानंतर गोल्गी काय कॉम्प्लेक्स दिसतील. अशा मल्टिपल गोष्टी आहेत, भरपूर. आता याच्यामध्ये बघा अजून पण खूप सारे दाखवलेत. आता हे जे सॉफ्टवेअर मध्ये टाकलेली जी पेशी आहे ही ते नीटवाल्या विद्यार्थ्यांसाठीची पेशी आहे. स्मार्ट बोर्ड जे ते त्यांच्यासाठी डिझाईन झालेले असतात ना. आलं लक्षात? आपल्याला तेवढ्या डिटेलमध्ये नाही जायचंय. आलं लक्षात? तसे नावं मी सगळ्यांचे तुम्हाला देऊ शकतो, पण अननेसेसरी तुम्ही कुठे पाठ करत बसता एवढं, आहे की नाही? तुम्ही एवढंच लक्षात घ्या की आतमध्ये सायटोप्लाझम आहे, ते जेली सारखं असतं. आणि हे जेली सारखं असलेलं जे सायटोप्लाझम आहे, हे सायटोप्लाझम ह्याच्यामध्ये भरपूर सारे असे अजून पेशी अंगक जे आहेत ते तरंगत असतात. या प्रत्येक तरंगणाऱ्या अंगकाला सायटोप्लाझम डायरेक्टली जाऊन चिटकत नाही. या प्रत्येक अंगकाच्या भोवती त्याचा सेपरेट पडदा असतो.
आलं लक्षात? प्रत्येक अंगकाभोवती त्याचा त्याचा सेपरेट पडदा असतो परत. आलं लक्षात? ओके, आता तो इथे तुम्हाला दिसणार नाही, पेशीची एवढूशी असते मायक्रोस्कोपिक, त्याच्यामध्ये परत कुठे तुम्हाला हे दाखवायचं. आलं लक्षात? ओके, आहे की नाही? सो हा वाला भाग जो आहे हा भाग तुमच्या लक्षात येऊ दे. सो पेशीचा पडदा किंवा न्यूक्लियस दरम्यान उपस्थित जेलीसारखा पदार्थ म्हणजे सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स असतात आणि सगळे सेल ऑर्गॅनल्स पडद्याने वेढलेले असतात. तुम्हाला तर गंमत सांगतो, अंड असतं ना, तुमच्यापैकी काही विद्यार्थी एग्स खात असतील, काही खात नसतील. जे खात असतील त्यांना कळेल, जे खात नसतील त्यांना हे उदाहरण काही कामाचं नाही. आतापर्यंत जेवढं शिकवलं ते लक्षात ठेवा. जे खात असतील त्या लोकांसाठी, अंड असतं ना, त्याला बॉईल केलं समजा आपण, आलं लक्षात? ओके, बॉईल केल्यानंतर तुम्ही जे वरचं ते शेल फोडता, ओके, इट इज अ हे अंड जे आहे ही एक पेशी असते, सिंगल पेशी असते बरं का. आलं लक्षात? ओके, तुम्ही विचार करा, एवढं मोठं कोंबडीचं अंड हे मल्टी सेल्युलर नाही, ती सिंगल सेल आहे. आलं लक्षात? एवढी मोठी पेशी जी आहे, काय म्हणतात, अंड जे आहे ते सिंगल सेल आहे. आता त्या अंड्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरूनच तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. अंड्याला ओपन केलं, आलं, त्याच्यामध्ये ते वरचं कॅल्शियम वाला शेल काढलं, त्याच्यावरती एक प्लास्टिक सारखा असा पातळ पडदा असतो, तो निघतो. दॅट वॉज सेल मेम्ब्रेन. हो, ते सेल मेम्ब्रेन आहे का? येस, ते सेल मेम्ब्रेन आहे. आलं लक्षात? ओके, तुम्ही जर नीट त्या अंड्याला जर एखाद्या असं व्हिनेगार वगैरे सारख्या द्रवामध्ये ठेवलं बॉईल न करता, आलं लक्षात, तर वरचा तो कॅल्शियमचा जो लेअर आहे ना तो विरघळून जातो आणि आतमधलं सेल मेम्ब्रेन सहित असं पल्पी अंड जे आहे ते बाहेर निघतं. आलं लक्षात? आणि मग तुम्हाला सरळ लक्षात येतं की ही सेल मेम्ब्रेन, त्या सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असलेला द्रव पदार्थ ह्याच्या सहित ही एक सिंगल पेशी आहे. ओके, आता त्याला बॉईल केल्यानंतर जे व्हाईट कलरचं द्रव्य तयार झालेलं असतं, व्हाईट कलरचं द्रव्य, आलं लक्षात? ओके, हे व्हाईट कलरचं जे द्रव्य आहे ह्या द्रव्याला आपण सेल वॉल काय म्हणतात, सायटोप्लाझम असं म्हणूया. तर तुम्ही कधी अंड फुटलं असेल तर त्याच्यामधलं ते ट्रान्सपरंट लिक्विड बघितलंय का कसं असतं? जेली सारखं असतं. एक्झॅक्टली म्हणजे त्याच्यासारखं नाही, तेच ते सेल सायटोप्लाझम आहे. जे पांढरं पांढरं लिक्विड आहे ना अंड्यामध्ये असणारं, पांढरं पांढरं नसतंच, ते ट्रान्सपरंट असतं, त्याला बॉईल केल्यानंतर ते पांढरं होतं. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? ट्रान्सपरंट लिक्विड जो आहे, ह्या ट्रान्सपरंट लिक्विडला आपण काय म्हणूया? सायटोप्लाझम. ते सायटोप्लाझमच आहे. मग त्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये केंद्रामध्ये जे येलो येलो असतो ना, ज्याला आपण यॉक म्हणतो, आलं लक्षात? ओके, हा जो येलो कलरचा जो असतो तो न्यूक्लियस आहे, त्या अंड्याचा तो न्यूक्लियस आहे, ती सिंगल पेशी आहे, ही लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस सर, हरकत नाही. आणि ऑब्व्हियसली आता तुम्ही म्हणाल मग सर अंड्याच्या मध्ये आम्हाला मायटोकॉन्ड्रिया नाही दिसत. आलं लक्षात? ते मायक्रोस्कोपिक असतात, ते नाही दिसणार तुम्हाला डोळ्याला. आलं लक्षात? ओके, अंड मोठं झालं म्हणजे याचा अर्थ त्याच्यातले अवयव मोठे होतील असं नाहीये. आलं लक्षात? ओके, येस सर, नुसतं एवढंच नाहीये, अंड जे आहे या अंड्यांच्या मध्ये म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनलच्या भोवताली काय आहेत हे असतात. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर अजून अनेक गोष्टी जे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे पडदे जे आहेत ह्या पडद्यांचं महत्व काय, तर हे फक्त पेशींमध्येच अस्तित्वात असतात असे पडदे. आलं लक्षात? अवयवांच्या भोवताली असणारे जे पडदे ते फक्त पेशींमध्येच असतात. व्हायरस वगैरेच्या मध्ये कोणत्याही प्रकारचे पडदे वगैरे त्याच्यामध्ये नसतात. व्हायरसच्या रचनेमध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्याला सिलेबसला व्हायरसची रचना नाहीये, पण तुम्हाला समजून सांगतो की पेशी ही हा जो प्रकार आहे सजीवांचा, ह्याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार व्हायरसचा असतो. व्हायरस जे आहेत हे दे आर नॉर्मली एखाद्या मॉलिक्युल सारखं बिहेव करत असतात. आलं लक्षात? ते म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यांच्यामध्ये असं पडदे बिडदे द्रव बिव पदार्थ काही नसतं, असं वेगळाच प्रकार असतो व्हायरसचा. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग जो आहे हा भाग ह्याच्यामध्ये येतो. आलं लक्षात? सर, सायटोप्लाझमच्या नंतर असाच अजून एक घटक आहे, सगळ्यात महत्वाचा घटक ज्याला आपण म्हणूया, तो म्हणजे न्यूक्लियस. आलं लक्षात? ओके, कुठल्या पण पेशीचा सगळ्यात महत्वाचा घटक असतो न्यूक्लियस. कोणती पण पेशी, आता प्रत्येक वाक्याला अपवाद असतोच बरं का, नाहीतर तुम्ही लगेच धराल मला. कोणती पण पेशी ही न्यूक्लियस शिवाय अस्तित्वात असू शकत नाही. तुम्ही लगेच म्हणू नका की आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतो, आम्हाला माहितीये न्यूक्लियस, आरबीसी हे त्याला अपवाद आहे, म्हणून आरबीसीचं वय पण फिक्स आहे 120 दिवस. आरबीसी तयार झालं 120 दिवसांच्या आतमध्ये आरबीसी मरून जातो, कारण त्याच्यामध्ये हे होत नाही, आरबीसीचं विभाजन होत नाही, एका आरबीसी पासून 2 आरबीसी तयार होऊ शकत नाही, आरबीसीचा आकार बदलत नाही, आरबीसीचं फंक्शन चेंज होत नाही, आरबीसीचा म्हणजे अशी ग्रोथ होत नाही, मोठी मोठी होत जात नाही, बऱ्याच अडचणी आहेत आरबीसीच्या मध्ये न्यूक्लियस नसल्यामुळे. आलं लक्षात? तुम्ही समजून घेताना असं समजा
समजून घेताना फक्त की तयार होताना आरबीसीच्या आतमध्ये न्यूक्लियस असेल आणि फक्त तिला ब्लड मध्ये सोडत असताना तिचं न्यूक्लियस काढून घेतलं जात असेल, अशी रचना आहे आरबीसीची. आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी ज्याला म्हणतोय आपण. ओके, पण सर्वसाधारणपणे जर आपल्याला लक्षात ठेवायचं झालं तर कोणती पण पेशी, मग ती प्राण्याची असू दे किंवा वनस्पतीची असू दे, कोणती पण पेशी असू दे, त्या पेशीच्या मधला सगळ्यात महत्वाचा घटक असतो न्यूक्लियस. न्यूक्लियस शिवाय पेशी अस्तित्वात नसते. सामान्यतः हे गोलाकार असतं, पेशीच्या मध्यभागी स्थित असतं, मायक्रोस्कोपच्या साह्याने त्याच्यावरती डाग आणि हे सहज पाहता येत असतं. आलं लक्षात घे. येस आहे की नाही. प्रत्यक्षामध्ये मायक्रोस्कोपच्या साह्याने ह्याला बघता येतं. सोप्या भाषेमध्ये तुम्ही एग जो आहे, बॉईल झालेला एग, त्याचा तो येलो जो हा असतो तो कुठे मध्यभागी असतो. एक कुठल्याही पोझिशन मध्ये ठेवून तुम्ही बॉईल करा, तो बरोबर मध्यभागीच राहतो. आलं. तुम्ही पार त्या एगला जोरात व्हायलंटली हलवलं असेल वगैरे असं काही केलं असेल तरच फक्त तो एग जो आहे तो इकडे तिकडे शिफ्ट होतो, अन्यथा तो मध्यभागीच राहतो बरोबर. आलं लक्षात. ओके, येस सर, हरकत नाही. सो मायक्रोस्कोपच्या साह्याने आता स्टेनिंग, ह्याला स्टेन करणं असं म्हणतात. का बरं स्टेन का बरं करायचं, त्याच्या मागचं कारण आहे. कारण बहुतांश पेशी ज्या आहेत ह्या पेशी ट्रान्सपरंट असतात. आता अंडच बघा फॉर एक्झाम्पल. ओके, अंड्याच्या भोवती जर तो शेल नसेल, कॅल्शियमचा शेल राहिलं नसेल, आलं लक्षात, तर अंड पण ट्रान्सपरंट असतं. तरी त्यातल्या त्यात त्याचा आकार भरपूर मोठा असल्यामुळे आपल्याला तो दिसतो डोळ्याला. आलं लक्षात. पण एकदम मायक्रोस्कोपिक गोष्ट जी ट्रान्सपरंट पण असेल ती दिसेल का रे नीट आपल्याला? नाही दिसणार. मग कसं बघायचं त्या ट्रान्सपरंट गोष्टीला, कसं बघायचं, तर एक सर्टन डाय नावाचा प्रकार असतो. डाय, येलो कलरची किंवा ऑरेंज कलरची किंवा ब्लू कलरची, पिंक कलरची, अशा वेगवेगळ्या डाय असतात. आलं लक्षात. ओके, त्या डायचा एक थेंब टाकतात त्या पेशीवरती. आलं लक्षात. आता प्रत्येक पेशीमध्ये डायला स्वीकारणारे किंवा डायला रिजेक्ट करणारे असे दोन टाईपचे पार्ट्स असतात. मग जे डायला स्वीकारतात ते रंगीत होऊन जातात आणि ते लगेच दिसायला लागतात, ट्रान्सपरंट राहत नाहीत तिथून पुढे ते, कारण त्यांना रंग लागतो ना. आणि जे ट्रान्सपरंट होऊ शकत नाही, म्हणजे ज्यांना डाय चिटकत नाही असे पदार्थ ट्रान्सपरंटच राहतात. आलं लक्षात. ओके, मग न्यूक्लियस जो आहे ह्याला डाय चिटकतो, मग तो डाय टाकला, पेशीवरती डाय टाकला की न्यूक्लियस जो आहे तो ताबडतोब कलर मध्ये दिसायला लागतो आपल्याला. त्याला म्हणतात स्टेनिंग करणे. स्टेन केलं की त्याला एकदम इझिली पाहता येतं. इवन नॉर्मल मायक्रोस्कोप जो आहे त्या मायक्रोस्कोपच्या खाली पण तुम्हाला खूप इझिली हे न्यूक्लियस वगैरे जे आहेत ते दिसतील. बाकी न्यूक्लियसची रचना फार दिसणार नाही, पण न्यूक्लियस दिसेल. न्यूक्लियस सायटोप्लाझम पासून न्यूक्लिअर मेम्ब्रेन नावाच्या दुहेरी पडद्याने वेगळं केलेलं असतं. बघा इथे. ओके, हा सायटोप्लाझम जो आहे या सायटोप्लाझमच्या मध्यभागी न्यूक्लियस आहे. आलं. हा येलो, हा पिंक कलरचा जो दाखवलाय तो सगळा न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसच्या वरती बघा ही येलो कलरची एक लेयर आहे आणि ही ब्लू कलरची, डार्क ब्लू कलरची एक लेयर आहे. सो डबल लेयरनी तो सेपरेटेड असतो. न्यूक्लियस जो आहे हा सायटोप्लाझम पासून काय असतो, डबल लेयरने सेपरेट असतो. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग आहे, म्हणून त्याच लिहिलेलं आहे की न्यूक्लियस जो आहे हा सायटोप्लाझम पासून काय असतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन ह्याच्याने काय केलेला असतो, सेपरेट केलेला असतो. किंवा सोप्या भाषेमध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसच्या मध्ये ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते. ही दुहेरी पडदा असतो. आलं लक्षात. ओके, हा पडदा सुद्धा सच्छिद्र प्रकारचा असतो. सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसच्या आतील भागादरम्यान पदार्थांची हालचाल करण्यासाठी हा पडदा जो आहे तो अनुमती देतो. तुम्ही जर अंड बॉईल केलेलं असेल, त्याला ओव्हर बॉईल केलं नसेल, आलं नीट हे केलेलं असेल, तर तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल की अंड ओपन करताना सुद्धा त्या आतमधला जो यॉक असतो त्याच्यावरती सुद्धा एक लेयर असते. खूप पातळ असते, खूपच जास्त पातळ असते ती, पण असते. आलं लक्षात. ओके, ती जी लेयर आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. आलं लक्षात. ओके, येस. उच्च आवर्धनाच्या सूक्ष्मवर्धकांनी म्हणजे स्ट्रॉंग मायक्रोस्कोप आपण असं म्हणूया, स्ट्रॉंग मायक्रोस्कोपनी न्यूक्लियसच्या आतमध्ये परत न्यूक्लिओलस असतो, म्हणजे मोठी पेशी, त्या पेशीच्या आतमध्ये न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये परत न्यूक्लिओलस. आलं लक्षात. ओके सर, आपलं ते डिजिटल चित्र होतं त्याच्यात न्यूक्लिओलस दाखवता येईल का बघा. ओके, हे निळ्या रंगाच्या आतमधलं पूर्ण न्यूक्लियस आहे, त्याच्या आतमध्ये परत हे येलो रंगाचं काय आहे, न्यूक्लिओलस आहे. न्यूक्लिओलस. आलं लक्षात. ओके, काय आहे, न्यूक्लिओलस. आलं लक्षात. सो न्यूक्लियसच्या आतमध्ये परत छोटा, आलं लक्षात. ओके, येस. त्याला जसा हा पेशी केंद्रक असतो तो त्या पेशी केंद्रकाचा केंद्रक असतो.
न्यूक्लियसला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पेशी केंद्रक. पेशी केंद्रकाच्या आतमध्ये परत केंद्रकी असते, केंद्रकी. आलं लक्षात? ओके, येस. या व्यतिरिक्त न्यूक्लियसमध्ये गुणसूत्र नावाच्या धाग्यासारखी रचना असते, क्रोमोझोम्स म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात? हे जनुक जे आहे ते वाहून नेण्याचं काम करतं. पालकाकडून संततीकडे वारसा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांचं हस्तांतरण करण्याचं काम जे आहे ते करत असतं. आलं लक्षात? ओके, येस. सो क्रोमोझोम जे आहेत हे क्रोमोझोम त्यांच्या पालकाकडून त्यांच्या बालकांकडे काय करतं? ते वेगवेगळ्या प्रकारचे गुण, जनुक, जीन ज्याला आपण म्हणतो. आलं लक्षात? ओके, ह्या जनुकांचं काय करत असतं? हस्तांतरण करत असतं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, गुणसूत्र जे आहे हे पेशीचं विभाजन होतं तेव्हाच फक्त दिसतात, अन्यथा गुणसूत्र दिसत नाहीत. त्याचे एकमेकांमध्ये असे 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 एकदम तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा धागा दिला त्याचा पार गुंता करून असा गोळा बनवून दिला मी, तुम्हाला जाणवेल का हा धागा आहे म्हणून? नाही जाणवणार. लक्षात? काहीतरी प्रक्रिया होऊन तो जो गुंतागुंतीचा धागा आहे तो असा सेपरेट होऊन छानपैकी त्याचा वेटळा वगैरे काहीतरी झाला असेल तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की अरे हा धागा आहे. अन्यथा त्याचा असं एकदम गिचमिडकाला करून दिला, तुम्हाला एकदम एकमेकांमध्ये गुंता करून दिला तर नाही जाणवणार. क्रोमोझोमचं थोडंसं तसाच प्रकार आहे. समजा नॉर्मल परिस्थितीमध्ये क्रोमोझोम जे आहे हे दिसत नाहीत. जेव्हा पेशी विभाजन होत असतं तेव्हा क्रोमोझोमच्या कॉपीज निर्माण होतात आणि कॉपीज निर्माण झाल्यामुळे हे क्रोमोझोम जे आहे ते दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे मग काय, हे क्रोमोझोम फक्त पेशी विभाजनाच्या वेळी मायक्रोस्कोप मध्ये जर तुमच्या डोळ्यासमोर पेशी विभाजन झालं तरच तुम्हाला आपण म्हणताना म्हणूया की आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे पेशी विभाजन ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण दाखवणार आहे, तुम्हाला काळजी करू नका. जनुक जे आहेत हे सजीवांमधील वारशाचे एकक आहेत. ओके, ते म्हणजे काय म्हणतात वारसा, इनहेरिटन्स जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या जनुकांमधून म्हणजे आई वडिलांच्याकडून आपण म्हणतो ना की आईचे जीन्स आलेत, वडिलांचे जीन्स आलेत, बाळ आईवरती गेलंय, वडिलांवरती गेलंय असं आपण म्हणतो ना, हे जे आहे ना ते जनुक असतात, जेनेटिक्स असतात. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, हे अनुवांशिक वैशिष्ट्य पालकाकडून संततीकडे हस्तांतरित करण्यावरती नियंत्रण ठेवतं. याचा अर्थ असा की आपले पालक त्यांची काही वैशिष्ट्य आपल्या बालकांपर्यंत पोहोचवतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या आईचे केस काळे असतील तर तिच्या मुलीचे केस सुद्धा काळेच होतात. ओके, एखाद्या पालकाचे आपण म्हणूया, आई आणि वडील असं म्हणण्याऐवजी पालकाच्या डोळ्यांमध्ये घारा रंग असेल तर कदाचित तो त्यांच्या अपत्याच्या डोळ्यांमध्ये सुद्धा घारा रंग येऊ शकतो. एखाद्याचे पालक उंच असतील तर त्याचा बालक सुद्धा उंच असतो. एखाद्याचा पालक ठेंगणे असतील, बाटूक असतील लक्षात, तर त्यांचं बालक सुद्धा ठेंगणं असू शकतो. ओके, इवन चेहऱ्याची ठेवण, नाकाची ठेवण, डोळ्याची ठेवण, कानाची ठेवण, स्किनचा रंग, ओके, स्वभाव, बापरे स्वभाव सुद्धा, येस स्वभाव सुद्धा लक्षात. आणि स्वभावामुळे इवन एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारं यश आणि अपयश सुद्धा लक्षात. ओके, आई वडिलांकडूनच इनहेरिटन्स मध्ये आलेलं असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. लक्षात. ओके, ऑब्व्हियसली स्वभावासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलता येतात. लक्षात. ओके, पण बाकीच्या गोष्टी बदलता येत नाहीत. लक्षात. ओके, येस. जेनेटिक्स जे आहेत हे आई वडिलांकडून आपल्या संततीकडे, आपत्यांकडे पास ऑन होणाऱ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. न्यूक्लियस वारशामध्ये त्याच्या भूमिके व्यतिरिक्त पेशीच्या क्रियाकलापांचं नियंत्रण केंद्र म्हणून सुद्धा काम करतं. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल जेनेटिक्स मध्ये न्यूक्लियसचं जे योगदान असतं त्याच्या व्यतिरिक्त न्यूक्लियस अजून काही काम करतं का? ओके, का फक्त जीन ट्रान्सफर करण्यापुरतच त्याचं काम आहे? तर तसं नाहीये. ओके, इवन पेशीचं मेंदू म्हणून सुद्धा तो काम करतो. सोप्या भाषेमध्ये कोणत्या पण एखाद्या पेशीचा मेंदू किंवा एखाद्या पेशीला आता काय पाहिजे, आता फूड पाहिजे, आता पाणी पाहिजे, आता ऑक्सिजन पाहिजे, आता आपल्याला बाहेर टाकायचं, वेस्ट मटेरियल बाहेर टाकायचे, असे जे सगळे निर्णय असतात एखाद्या पेशीचे ते सगळे न्यूक्लियस घेतो असं आपण म्हणूया. म्हणून म्हणताना म्हणता येईल की पेशीच्या क्रियाकलापांचं नियंत्रण केंद्र म्हणून हे न्यूक्लियस जे आहे हे काम करत असतं असं आपल्याला सांगता येईल. आलं लक्षात. ओके, येस सर. सोपं मुद्दे इझी मुद्दे. सजीव पेशींची संपूर्ण सामग्री प्रोटोप्लाझम, साइटोप्लाज्म प्लस न्यूक्लियस म्हणून ओळखली जाते. इकडे माझ्याकडे बघा. ओय ओय मेरे पास देखने का. ओय ओके, ये है पेशी. वाह वाह. ओके, इनो है पेशी के क्या है, इनो है पेशी के मेम्ब्रेन. ओके, म्हणजे पेशीचा पडदा, पेशी पडदा. लक्षात. ओके, पेशीचा पडदा. ओके, इनो क्या है, पेशी का पडदा है.
ओके, इनो पेशी के अंदर यहां पे सेंटर पे क्या है, ये है न्यूक्लियस। ओके, न्यूक्लियस को मराठी में क्या बोलेंगे आपण, मराठीत काय म्हणूया आपण याला, सर न्यूक्लियसला मराठीमध्ये म्हणूया केंद्रक। ऑब्विसली न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलाय वगैरे सगळं आहे, द्या सोडून। आणि हे जे मधलं आहे द्रव पदार्थ, आलं लक्षात, सर द्रव काढलंच नाही तुम्ही, घ्या बाबा काढलं, बस का, खुश का, एवढं द्रव। ओके येस, हे जे द्रव पदार्थ आहे दिस इज सायटोप्लाझम। अयो बाप्पो, सायटोप्लाझम याला पेशी द्रव्य असं म्हणतात। पेशी द्रव, द्रव्य नाही हा, द्रव, पेशी द्रव, आलं लक्षात। ओके, पेशी द्रव, हे पेशी द्रव जे आहे नीट लक्षात घ्या माझ्याकडे, आलं लक्षात। ओके, सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस आणि प्लस बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणारे, सायटोप्लाझम मध्ये सगळेच असतात, आलं लक्षात। ओके, ते अंगक बिंगक सगळेच असतात। सो न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम यांना एकत्रितपणे आपण काय म्हणत असतो, एकत्रितपणे आपण शब्द वापरत असतो प्रोटोप्लाझम। ओके, सो आदिद्रव्य हा शब्द आहे त्याच्यासाठी। ओके, आदिद्रव्य किंवा पेशी द्रव्य, इथं पेशी द्रव होतं, इथं पेशी द्रव्य। ओके येस, तुम्ही प्रोटोप्लाझम लक्षात ठेवा, भलतं अति त्याच्यामध्ये मराठी शब्द पाठ करू नका, कन्फ्युज व्हाल। वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मराठी शब्द वेगवेगळे आहेत, इंग्रजी शब्द स्थिर आहेत, आलं लक्षात। ओके, सो सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस इज इक्वल टू प्रोटोप्लाझम, आलं लक्षात। ओके येस, नुसता एवढाच नाहीये, तर सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस हा एखाद्या पेशीचा सजीव भाग असतो, म्हणून त्याला लिव्हिंग पार्ट ऑफ सेल असं पण म्हणतात, लिव्हिंग पार्ट ऑफ सेल, सजीवाचा सजीव भाग। ओके, सजीवाचा नाही, पेशीचा सजीव भाग असं म्हणायला पाहिजे, आलं लक्षात। ओके, पेशीचा काय म्हणायला पाहिजे, सजीव भाग असं म्हणायला पाहिजे, आलं लक्षात। ओके येस, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, आलं लक्षात। ओके येस, आता गंमत असं आहे की बाकीच्या बऱ्याचशा पेशी असू शकतात, जसं या पेशीच्या मध्ये हे मुद्दा तुम्हाला समजून सांगितला की ते प्रोटोप्लाझम असतं, आलं लक्षात। ओके, बॅक्टेरिया जे असतात, बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्मजीव, ह्यांच्या पेशींचं जे केंद्रक आहे हे बहुपेशीय सजीवांच्या केंद्रका एवढं व्यवस्थित तयार झालेलं नसतं। म्हणताना आपण म्हणूया की न्यूक्लियस ऑफ अ बॅक्टेरिया, आलं लक्षात। ओके, काय म्हणता येईल, न्यूक्लियस ऑफ अ बॅक्टेरियल सेल इज नॉट वेल ऑर्गनाइज्ड लाईक द सेल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, आलं लक्षात। ओके, बॅक्टेरिया एक पेशी असतात ना, सो सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक पेशीय सजीवांचा जो न्यूक्लियस असतो हा बहुपेशीय सजीवांच्या न्यूक्लियस पेक्षा कमी विकसित असतो। एक पेशीवाल्यांचा कमी विकसित आहे, बहुपेशीवाल्यांचा जास्त विकसित आहे, लॉजिकल आहे, कारण बहुपेशीय प्राणीच जास्त विकसित असतो ना, आलं लक्षात। ओके, बरं सर ठीक आहे, बहुपेशीय सजीवांचा न्यूक्लियस जास्त विकसित असतो, काय फरक असतं, आलं लक्षात। ओके, सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर आता एक पेशीय जीवांचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया, त्याला सूक्ष्मजीव असं आपण म्हणतो। ओके, सूक्ष्मजीवांच्या न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं। सर आता आम्हाला तुम्ही पेशी म्हणजे सेल मेम्ब्रेन शिकवलेलं आहे, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस शिकवलंय, सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये सायटोप्लाझम असतं, या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात हे तुम्ही आम्हाला सांगितलं, अंगक असतात, या प्रत्येक अंगकाला पडदा असतो त्यांचा असं पण सांगितलं। तसं वरून हे पण सांगितलं की न्यूक्लियसला पण त्याचा पडदा असतो, पण ह्याला अपवाद आहे, ते म्हणजे बॅक्टेरियल पेशी, बॅक्टेरियल सेल्स। बॅक्टेरियल सेल्स जे आहेत या बॅक्टेरियल सेल्स मध्ये न्यूक्लियसला पडदा नसतो। ओके, कसलं सोपं आहे रे, काय तर रे, प्रत्येक वाक्य परीक्षेत येईल असं टाकून ठेवलंय इथे। प्रत्येक पेशीच्या भोवती एक पडदा असतो, जेणेकरून त्याची स्वतःची सामग्री बाह्य वातावरणापासून वेगळी राहते, आलं लक्षात। ओके, प्रत्येक पेशीच्या भोवती, हे तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, आलं लक्षात। बहुपेशीय सजीवांच्या पेशीसह मोठ्या आणि गुंतागुंतीच्या पेशींना त्यांच्या गुंतागुंतीच्या रचना आणि कार्याला समर्थन देण्यासाठी बऱ्याच रासायनिक क्रिया कराव्या लागतात, जे कॉम्प्लेक्स बहुपेशीय सजीव असतात। या बहुपेशीय सजीवांच्या ज्या पेशी असतात ह्या पेशींच्या मध्ये गुंतागुंतीचे कार्य चालतात भरपूर। उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपले जे बोन्स असतात ते पण पेशींपासून तयार झालेले असतात, माहितीये ना तुम्हाला, फक्त फरक एवढा की त्या पेशींची जी पेशी भित्तिका असते ती भलती टणक असते, कॅल्शियमची असते, मग ती टणक करण्यासाठी त्यांना कॉन्स्टंटली कॅल्शियम सिक्रेट करावं लागतं,
आलं लक्षात घे. मग तुम्ही आता कल्पना करा की बोनची जी पेशी आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम सिक्रेट होणार आहे. रेड ब्लड सेल जे आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन मेंटेन केलं जाणार आहे. हिमोग्लोबिन हे म्हणजे काय म्हणतात त्याला, लोखंड म्हणजे हिमो आणि ग्लोब्युलिन नावाच्या प्रोटीन पासून एकत्रितपणे तयार झालेलं एक प्रोटीन आहे हिमोग्लोबिन, ते मेंटेन करावं लागतं. व्हाईट ब्लड सेलचं काम वेगळंच असतं, प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. त्या कामानुसार मल्टी सेल्युलर ज्या पेशी असतात त्यांच्यामध्ये प्रत्येकाचं काम वेगवेगळं असल्यामुळे त्या कामानुसार अजून काही एक्स्ट्राचे घटक तयार झालेले असू शकतात. प्रत्येक पेशीचे वेगवेगळे असतात. आलं लक्षात घे. त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जाण्यामध्ये पॉईंट नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या या क्रिया ज्या आहेत ह्या एकमेकांपासून वेगळ्या ठेवण्यासाठी या पेशी स्वतःमध्ये पडदाबद्ध लहान संरचना किंवा ऑर्गॅनेल जे आहेत ते निर्माण करतात. दिस इज व्हेरी सिम्पल. आलं लक्षात घे. येस, ते काय करतात, पेशीच्या मध्ये एका ठिकाणावरती एक काम चाललंय, दुसऱ्या ठिकाणावरती दुसरं काम चाललंय, तर ती पेशीच एवढीशी असते. त्या सगळ्या कामांना एकमेकांपासून सेपरेट ठेवायचं असेल तर ते काय करतात, पडदे जे आहेत ते पेशी. आता तुम्ही जर एखादी पेशी जर बघितली, आलं लक्षात घे, तर त्या पेशीला कापल्यानंतर मायक्रोस्कोप खाली रियालिटीमध्ये कसं दिसायला पाहिजे ती पेशी, फक्त एक इमॅजिनरी व्हर्जन सांगतोय. रियालिटीमध्ये तुम्ही असं कापून बघाल तर काही सापडणार नाही. ओके, पण त्या पेशीच्या आतमध्ये असे अदृश्य पडदे असतात. असे आलं लक्षात घे, असे पडदे असतात अदृश्य. आलं लक्षात घे. येस, न्यूक्लियस वगैरे असतो आणि त्या पडद्यांच्या आतमध्ये इथे एक ऑर्गॅनल, इथे एक ऑर्गॅनल, इथे एक ऑर्गॅनल, इथे एक ऑर्गॅनल, इथे एक गरजेनुसार अजून पण काही एक्स्ट्रा पार्ट करावे लागणार असतील तर परत असे पार्ट जे आहेत ते झालेले असतात. आलं लक्षात घे. म्हणजे कुठल्या पण पेशीच्या आतमध्ये कॉम्प्लेक्स असू दे तर त्याच्यामधले सगळे जे ऑर्गॅनल्स असतात त्यांना त्यांचा एक सेपरेट एन्व्हायरमेंट जो आहे तो प्राप्त झालेला असतो असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. आता या पेशींच्या आतमध्ये दिसणाऱ्या काही एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक पेशीच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात. या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात. आलं लक्षात घे. म्हणून लिहितानाच तसं लिहिलंय की न्यूक्लियस मध्ये गुणसूत्र क्रोमोझोम्स जे आहेत असतात. पेशीचं जेव्हा विभाजन होतं तेव्हाच रॉडच्या आकाराची रचना म्हणून स्वतंत्रपणे दिसतात. गुणसूत्रांच्या मध्ये डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये पालकाकडून पुढच्या पिढीला वैशिष्ट्यांचा वारसा मिळण्याची त्याच्यामध्ये माहिती असते. गुणसूत्रांमध्ये डीएनए असतो सोप्या भाषेमध्ये. सो एखादा माणूस कसा दिसेल हे त्याच्या काय म्हणतात त्याला गुणसूत्रांवरती डिपेंडंट असतं. म्हणून तुम्ही लय भारी दिसत असाल तर फार गर्व वगैरे करू नका लगेच. ओके, दॅट इज बिकॉज ऑफ युअर अँसेस्टर्स, पॅरेंट्स असं आपण म्हणूया. आलं लक्षात घे. तुमच्या पॅरेंट्समुळे तुम्हाला ते दिसतात. बिकॉज युअर पॅरेंट्सने, तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला चांगले चांगले गुणसूत्र दिलेत म्हणून तुम्ही छान दिसतात. त्याच्यात तुमचं कर्तृत्व काही नाहीये. आलं लक्षात. समजा एखादा तरुण असेल, मस्क्युलर असेल, मस्तपैकी बॉडी बिडी तयार झाली असेल, छानपैकी फिजिक असेल, आलं लक्षात घे, दॅट इज बिकॉज ऑफ गुणसूत्र. दॅट्स नॉट युअर काय म्हणतात त्याला, हे कर्तृत्व नाहीये. ओके, मेजॉरिटी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या, इव्हन तुमचं इंटेलिजन्स, इव्हन तुमची बुद्धी, इव्हन तुमची मेहनत करण्याची वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गुणसूत्रांमधूनच प्राप्त झालेल्या असतात. आलं लक्षात. ओके, सोपं आहे, समजण्यासारखं आहे. आलं लक्षात घे. सो गुणसूत्रांच्या मध्ये डीएनए असतो. डीएनएच्या मधून आधीच्या पिढीतली बरीच वैशिष्ट्ये जी आहेत ही पुढच्या पिढीला काय होत असतात, प्राप्त होत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आलं लक्षात. ओके, येस. ओके, एक सेकंद थांबा मुलांना फक्त. ओके, येस सर. आता हा सगळा भाग आहे, ठीक आहे. गुणसूत्र वगैरे असतात क्रोमोझोम मध्ये, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, हे आम्हाला काय आहे समजलं. आलं लक्षात. ओके, येस. गुणसूत्र जी आहेत ही काय असतात, डीएनए आणि प्रोटीन्स. अख्खा डीएनएच प्रोटीनचा बनलेला असतो. 4 प्रकारचे प्रोटीन्स असतात. आपण बायोटेक्नॉलॉजीच्या लेक्चरमध्ये नंतर बघणार आहोत. सो गुणसूत्र जी आहेत ही डीएनए आणि प्रोटीनची बनलेली असतात. लॉजिकली लगेच न्यूक्लियस जो आहे तो पण डीएनए आणि प्रोटीनचा बनलेला असतो असं आपल्याला म्हणता येईल.
बरोबर आहे, ठीक आहे. येस सर, डीएनए जे आहे हे रेणूंच्या मध्ये पेशी तयार करण्यासाठी आणि संघटित करण्यासाठी अत्यंत आवश्यक माहिती त्याच्यामध्ये असते. डीएनएच्या कार्यात्मक विभागांना जनुक म्हणजे जीन असं म्हणतात. ओके, डीएनएचे जर तुकडे 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 करत गेलात तुम्ही, आलं लक्षात, ओके, तर त्या तुकड्यांना आपण काय म्हणूया, जीन्स असं म्हणूया. आलं लक्षात, ओके. येस, आहे की नाही सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये. आता फार डिटेलमध्ये जर तुम्हाला जायचंच असेल तर, अन्यथा हे पुढचे 2 मुद्दे जे ते तुमच्या कामाचे नाहीत. पेशीचं, ज्या पेशींचं विभाजनच होत नाही त्या पेशींच्या मधला डीएनए हा क्रोमॅटिन सामग्रीचा भाग म्हणून उपस्थित असतो. आलं लक्षात, ओके, आहे की नाही. त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. आलं लक्षात, ओके. येस, सोप्या भाषेमध्ये की ज्या पेशींचं विभाजनच होत नाही त्या पेशींना आपण काय म्हणतो, त्यांचा डीएनए कसा आहे, क्रोमॅटिन आहे. ओके, क्रोमॅटिन सामग्री धाग्यासारख्या संरचनेचं गुंफलेलं वस्तुमान, एक बल्क म्हणून दिसतं. जेव्हा जेव्हा पेशी विभाजली जाते तेव्हा क्रोमॅटिन सामग्री गुणसूत्रांच्या मध्ये संघटित होत असते. सोप्या भाषेमध्ये नीट बघा, समजा ही एखादी पेशी आहे, आता हिचं काही विभाजन वगैरे चालू नाहीये, तर ह्याच्यामध्ये जो डीएनए आहे हा असा गोळ्यासारखा दिसतो. आलं लक्षात, ओके. आता एवढा मोठा नाही, ऑब्व्हियसली मायक्रोस्कोपिक दिसतो, असं एकदम गोळ्यासारखा. आलं लक्षात, ह्याला फक्त एवढं बारीक काढलं तर तुम्हाला दिसणार नाही, म्हणून मी फक्त मोठं काढून दाखवते, बाकी काही नाही. आणि तेच जेव्हा ह्याच पेशीचं विभाजन चालू होतं तेव्हा हाच डीएनए जो आहे तो असा धाग्यांसारखा होऊन जातो. आलं लक्षात, या धाग्यांचं विभाजन होतं, निम्मे धागे ह्याला मिळतात, निम्मे धागे ह्याला मिळतात, असा प्रकार आहे. आलं लक्षात, ओके. म्हणून सोप्या भाषेमध्ये ज्या पेशींचं विभाजन होत नसतं त्या पेशींमधला डीएनए जो आहे हा क्रोमॅटिनचा गोळा या स्वरूपात असतं, आणि ज्या पेशींचं विभाजन होतं त्या ह्याच्यामध्ये तो क्रोमोझोम नावाच्या धाग्यांमध्ये रूपांतरित झालेला असतो. आलं लक्षात, ओके. असा सोपा मुद्दा जो आहे, हा मुद्दा जो आहे तो तुम्ही काय करा, लक्षामध्ये ठेवा. आलं लक्षात. सेल्युलर पुनरुत्पादन चालतं, त्याच्यामध्ये न्यूक्लियस सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतं, आणि पेशीच्या रासायनिक क्रियांचं दिग्दर्शन करून सोप्या भाषेमध्ये पेशीचा मेंदू म्हणून पण ते काम करतं. आलं लक्षात, ओके. येस, त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक पेशी आणि युकॅरियोटिक पेशी अशा 2 पेशी, असे नाव सुद्धा तुम्हाला वारंवार ऐकायला मिळत असतात. प्रोकॅरियोटिक पेशी काय आहे, युकॅरियोटिक पेशी काय आहे हे समजून घेऊया. सोप्या भाषेमध्ये नीट लक्षात घ्या, प्रो म्हणजे जुने. आलं लक्षात, यू म्हणजे नवे. आलं लक्षात, ओके, आहे की नाही. जुन्या पेशी, नव्या पेशी. जुन्या पेशी विकसित असतील का नव्या पेशी विकसित असतील, सर जुन्या पेशी अविकसित असतील, ओके, नव्या पेशी विकसित असतील. सोपी भाषा, ओके. मग जटिल कुठले असतील, विकसित वाल्या का अविकसित, ज्या जुन्या आहेत त्या सोप्या असतील, सोपी रचना असते. आलं लक्षात, इझी कन्स्ट्रक्शन, इझी स्ट्रक्चर. ह्यांचं कॉम्प्लेक्स असतं खूप, जटिल असतं खूप. आलं लक्षात, ओके. येस, आहे की नाही. आपलं एखाद्या व्यक्तीच्या सोबत नातं असतं तसलाच प्रकारे, एखाद्या व्यक्तीच्या सोबत नवीन नवीन नातं असतं ते भलतं कॉम्प्लेक्स असतं. जसं जसं जुनं होतं ते सोपं होत जातं. ओके, हरकत नाही, द्या सोडून. जुन्या पेशी म्हणजे बायोलॉजीच्या विकासामध्ये असलेल्या एकदम पहिल्या टप्प्यातल्या पेशी, एकदम पहिल्या टप्प्यातल्या पेशी, मग त्या प्रोकॅरियोटिक. आणि जसं जसं प्राण्यांची, वनस्पतींची, सजीवांची उत्क्रांती होत गेली, युकॅरियोटिक पेशी विकसित होत गेल्या. ज्या सजीवांच्या पेशीच्या मध्ये, आलं लक्षात, ओके, ज्या सजीवांच्या पेशीच्या मध्ये, नीट लक्षात घ्या, आलं लक्षात, ओके, ज्या सजीवांच्या पेशीच्या मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजेच केंद्रक पडदा, पेशीचा जो केंद्रक असतो त्याचा पडदा, ही एवढी मोठी पेशी, या पेशीच्या मध्ये हा सेंटरला हा न्यूक्लियस, या न्यूक्लियसच्या भोवताली जो पडदा आहे हा पडदा असतो, ती विकसित पेशी, मग तिला युकॅरियोटिक म्हणायचं. आणि ज्यांच्यामध्ये हा पडदा नसतो ती अविकसित पेशी, मग तिला प्रोकॅरियोटिक म्हणायचं. अयो, पडद्यावरून ठरते होय, पडदा हे एक इंडिकेटर आहे. आलं लक्षात, ओके. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रो म्हणजे जुनं किंवा अल्प, प्रायमरी प्रिमिटिव्ह स्टेज मध्ये असणारा. कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, प्रोकॅरिऑन्स म्हणजेच अल्पविकसित न्यूक्लियस. ज्या पेशींचा न्यूक्लियस जो आहे हा अल्पविकसित असतो. हॅलो माईक चेक, 1 2 3 4. आलं लक्षात, ज्या पेशींचा न्यूक्लियस जो आहे हा अल्पविकसित असतो त्या पेशींना आपण काय म्हणूया, त्या पेशींना प्रोकॅरियोटिक पेशी असं पण म्हणूया. सोपे लक्षात आहे.
ज्या पेशींचा न्यूक्लियस जास्त विकसित असतो त्या युकॅरियोटिक पेशी होतील. सोपी भाषा. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही सर? नुसतं एवढंच नाही, अल्पविकसित आहे ह्याचा अर्थ ही जी पेशी आहे या पेशीच्या आतमध्ये एकतर अल्पविकसित न्यूक्लियस, पेशी फार विकसित नाही म्हणजे ह्याच्या आतमध्ये फार असे अवयव पण नसणार, फार जटिल रचना नाहीये. अनुपडदा असलेल्या पेशी असलेल्या सजीवांना युकॅरियोट म्हणतात. प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये युकॅरियोटिक पेशींसारख्या अन्य बहुतेक सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनल्सची कमतरता दिसते. म्हणजेच त्या पेशी द्रव्यामध्ये असणारी जी पेशी अंगक आहेत ही पेशी अंगक प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगतो ना की पेशी द्रव्य, न्यूक्लियस, आलं लक्षात? त्याला न्यूक्लियस पण म्हणत नाहीत, न्यूक्लियोटाइड म्हणतात. न्यूक्लियस सारखा पदार्थ न्यूक्लियोटाइड आणि रायबोझोम वगैरे असतील, बस संपलं, त्याच्यापेक्षा जास्त काहीच नसतं. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? सिंपल भाग जो आहे. आलं लक्षात? ओके, येस. समजा एखादी प्रोकॅरियोटिक पेशी तुमच्याकडे आली, आलं लक्षात? ओके, तर त्याच्यामधला सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस एकमेकांपासून सेपरेट करणं थोडं जड आहे. दोन्ही ट्रान्सपरंट असतं आणि दोन्ही सेपरेट नसतं एकमेकांपासून, कारण पेशीचा पडदा नसतो. आलं लक्षात? ओके, तुम्हाला समजावं म्हणून काही टेबल जे आहेत ते पण टाकलेले आहेत. आलं लक्षात? ओके, येस सर. आता याच्यामध्ये हे प्रोकॅरियोटिक पेशी जे तुम्ही सांगताय, आलं लक्षात? ओके, या प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये अशा ऑर्गॅनल्सची बरीच कार्य सायटोप्लाझमच्या म्हणजे खराब संघटित भाग म्हणायच्या ऐवजी म्हणूया अल्पसंघटित, अल्पविकसित भागांच्या द्वारे काय आहे केलं जात असतं. तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे की सर ही विकसित पेशी आहे, या विकसित पेशीच्या मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये भरपूर असे छोटे छोटे अवयव आहेत, आहे की नाही? त्याला सेल ऑर्गॅनल्स असं म्हणतो. ही युकॅरियोटिक पेशी आहे. प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये तर एवढं काहीच नाहीये, पेशी आहे आणि न्यूक्लियस आहे, दॅट्स इट. आलं लक्षात? मग आता हे जे ऑर्गॅनल्सचे जे कार्य आहे ते कार्य कोण करतं? तर ते कार्य या पेशीचे हे सायटोप्लाझमच करत असतं, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस, सायटोप्लाझमच करतं. खराब संघटित भाग म्हणायच्या ऐवजी अल्पसंघटित किंवा प्रॉपरली रचना नसलेला अल्पविकसित भागाद्वारे काय केलं जात असतं पुअरली ऑर्गनाइज्ड असा इंग्लिश शब्द आहे. आलं लक्षात? ओके, प्रकाश संश्लेषक प्रोकॅरियोटिक जीवाणूंच्या मधील क्लोरोफिल पडदा, हा पडदादार पुटिका ज्याला पिशवीसारखी रचना असं आपण म्हणतो. आलं लक्षात? ओके, येस, मेम्ब्रेनस व्हेसिकल्स असं आपण म्हणूया. आलं लक्षात? ओके, येस, हे दिसतं. पण त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये. आलं लक्षात? युकॅरियोटिक सेल्स जे आहेत ते युकॅरियोटिक सेलमध्ये जे प्लास्टिड्स असतात त्यांच्यामध्ये मात्र असं काही दिसत नाही. आता हे एक्स्ट्रा डिटेल्स आहेत, एवढ्या डिटेल्स मध्ये जाण्याची गरज नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोकॅरियोटिक पेशी जे आहेत त्यांच्यामध्ये काय आहेत, एक डिफाईन्ड अनुक्षेत्र असतं पण पडदा नसतो. आलं लक्षात? ओके, सेल ऑर्गॅनल्स जे आहेत हे सेल ऑर्गॅनल्सच बऱ्यापैकी अनुपस्थित असतात, त्यांना पडदा असणे अथवा नसणे हेच नसतं, डायरेक्टली सेल ऑर्गॅनल्सच नसतात असं समजा. युकॅरियोटिक पेशी जे आहे ह्यांच्यामध्ये मात्र अनुपडदा तसेच पडद्याशी संलग्न असलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, ऑर्गॅनल्स जे आहेत ते असतात, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, सोप्या भाषेमध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक पेशी ह्या काय आहेत, ह्या विकसित आणि अल्पविकसित, उलट झालं, प्रोकॅरियोटिक अल्पविकसित आणि युकॅरियोटिक जास्त विकसित अशा पेशी आहेत. आलं लक्षात? एक सॅम्पल म्हणून तुमच्या डोळ्यासमोर प्रोकॅरियोटिक पेशीचा सेल जो आहे तो टाकलेला आहे. कसा दिसतोय नीट बघा. ह्याची सेल वॉल आहे. आलं लक्षात? ओके, येस, त्या सेल वॉलच्या नंतर आपण म्हणताना म्हणूया की त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे आतमध्ये, त्या सायटोप्लाझम मध्ये रायबोझोम्स आहेत. आलं लक्षात? ह्या पेशीचा न्यूक्लियस पण आहे, हा पण तो दिसत नाही, असा सेपरेटली दिसून येत नाही, म्हणून त्याला म्हणूया न्यूक्लियोटाइड. आलं लक्षात? ओके, आणि हे एक्स्ट्राचा हा जो घटक आहे तो काय आहे सर? हा घटक कदाचित त्या पेशीचा एक्स्ट्राचा काहीतरी अवयव आहे असं पण म्हणूया. येते लक्षामध्ये? थोडस प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकची तुलना पण बघा. ओके, प्रोकॅरियोटिक पेशी, युकॅरियोटिक पेशी. सजीवांच्या मध्ये बघा मोनेरा, यू बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक असतात, तर प्रोटिस्टा, बुरशी, वनस्पती, प्राणी हे सगळे युकॅरियोटिक असतात. प्रो म्हणजे आधी, कॅरियन म्हणजे न्यूक्लियस, जुना न्यूक्लियस, जुन्या शैलीतला न्यूक्लियस, अल्पविकसित न्यूक्लियस असा प्रोकॅरियोटचा अर्थ होतो. ओके, युरोपियन युनियन EU हा शब्द पाहिजे, त्यांनी युरोपियन युनियन असं ट्रान्सलेशन करून टाकलंय. आलं लक्षात? ओके, बायोलॉजी मध्ये युरोपियन युनियनचं काय घेणं देणं आहे बरं? ओके, पण हरकत नाही, आता केलंय तर केलंय.
हा लक्षात घे, युरोपियन युनियन, EU, EU हा शब्द पाहिजे, यू. ओके, यू. ओके, काय आहे यू. यू म्हणजे नंतर, कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस. सो आधीचा जुना न्यूक्लियस आणि नवा न्यूक्लियस, अल्पविकसित न्यूक्लियस, बहुविकसित न्यूक्लियस, असा सगळा भाग त्याच्यामध्ये दिसतो. उत्क्रांतीचा किती पिरियड लागला असेल तर प्रोकॅरियोटिक पेशी ज्या आहेत ह्या जवळपास 350 कोटी वर्षापूर्वीच्या सापडलेल्या आहेत. युकॅरियोटिक पेशी मॅक्सिमम कधीच्या सापडलेल्या आहेत तर जवळपास 1.5 अब्ज वर्षापूर्वीच्या युकॅरियोटिक पेशी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत असं आपण म्हणूया. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. एक पेशीय पेशी, नॉर्मली प्रोकॅरियोटिक जे ते कमी गुंतागुंतीचे असतात त्याच्यामुळे एक पेशी असतात. ओके, हे जास्त गुंतागुंतीचे असतात त्याच्यामुळे बहुपेशी असतात. आलं लक्षात? प्रोकॅरियोटिक जे आहे ते काय जास्त गुंतागुंतीचे असतात म्हणून बहुपेशी असतात. समजलं सर आम्हाला. त्याच्यानंतर येतं पुढे सेल वॉल. ओके, प्रोकॅरियोटिक पेशी ज्या आहेत या प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये जवळजवळ सगळ्यांच्या मध्ये सेल वॉल जे आहेत ते दिसतात. ओके, पण युकॅरियोटिक पेशीमध्ये बुरशी आणि वनस्पती सोडल्या तर बाकी प्राण्यांच्या मध्ये मात्र सेल वॉल दिसत नाहीत. प्राण्यांच्या पेशी पण युकॅरियोटिक असतात सर. येस, सर्व प्राण्यांच्या पेशी ज्या आहेत ह्या युकॅरियोटिकच असतात असं आपल्याला म्हणायला लागेल. आलं. ऑर्गॅनल्स सर, पेशी अंगक किंवा पेशीचे घटक किंवा पेशीचे अवयव असं सांगायचं झालं तर कसं सांगता येईल? आलं. ऑर्गॅनल्स जे आहेत हे प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये दिसतच नाहीत, अब्सेंटच असतात ऑर्गॅनल्स डायरेक्टली. आलं. तेच ऑन द अदर हँड युकॅरियोटिक पेशी ज्या आहेत ह्या पेशींच्या मध्ये मात्र ऑर्गॅनल्स असतात. रादर ते त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. आलं सर. यांचं चयापचयाची जी प्रक्रिया आहे ती कशी चालते? आहे का इथं लिहिलेलं? चयापचय लिहिलंय. ओके, प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये एरोबिक एनारोबिक म्हणजे दोन्ही प्रकारचं चालतं आणि युकॅरियोटिक पेशी यांना एनर्जी भरपूर लागते म्हणून ते शक्यतो एरोबिकच करतात. आलं लक्षात? ओके, एरोबिकच हे करत असतात. सर समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग आहे. ओके, त्याच्यानंतर इथं अनुवांशिक सामग्री, एकल वर्तुळाकार दुहेरी अडकलेला डीएनए. आलं लक्षात? सोप्या भाषेमध्ये अनुवांशिक सामग्री जी आहे ही अनुवांशिक सामग्री कशी असते, जेनेटिक मटेरियल कसं असतं तर सिंगल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड डीएनए हे प्रोकॅरियोटिक पेशीचं खास वैशिष्ट्य आहे. आलं लक्षात? येस, पण तेच ह्यांचं डीएनए ह्यांच्यामध्ये कसं असतं, ह्यांच्यामध्ये मात्र डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं युकॅरियोटिक पेशीमध्ये. आलं लक्षात? असा असतो डीएनए, आहे की नाही? ह्याचा जरी गोलाकार असला तरी ह्याचा मात्र गोलाकार नसतो, ह्याचा असा असतो. ओके, सो जटिल गुणसूत्र असतात. सहसा जोड्यांच्या मध्ये प्रत्येकाच्या मध्ये एक दुहेरी अडकलेला डीएनए रेणू जो आहे हा न्यूक्लियस मध्ये काय आहे असतो. एकात एक अशा दुहेरी. तुम्ही असं इमॅजिन करताना काय करा माहिती का, अशी दोरीची शिडी इमॅजिन करा. या दोरीच्या शिडीला असे हे बांधलेले तसं पण इमॅजिन करा. ह्या शिडीला तुम्ही पिळलं, असं पिळलं तर कशी दिसायला लागेल रे? आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हे असं 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 असं. राईट, आहे की नाही? डीएनए जो आहे हा डीएनए अशा पद्धतीचा असतो. आलं लक्षात? की येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग आहे. ओके, सो हे जे अशा प्रकारचं डीएनए ह्याचा असा सर्कल पूर्ण करून टाकला, दॅट इज प्रोकॅरियोटिक. आलं लक्षात? येस, आहे की नाही? नॉर्मल डीएनए जो आहे त्याचा सर्कल पूर्ण केला की दॅट इज प्रोकॅरियोटिक, आणि असं पिळदार डीएनए असला की ते युकॅरियोटिक असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? आता तर बहुतांश पेशींचा अभ्यास असाच असतो त्याच्यामुळे ते पिळदारच डीएनए जास्त ठिकाणी निघतो. आलं लक्षात? पण डीएनए सरळ गोलाकार डीएनए पण असू शकतो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? त्याच्यानंतर येतात न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्स जे आहेत हे बॅक्टेरिया सारख्या काही सजीवांच्या मध्ये अणुपडदा नसल्यामुळे पेशीचा अणुप्रदेश जो आहे हा या न्यूक्लियोटाइड्समुळे खराब होतो. ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर केवळ न्यूक्लिक आम्ल असलेल्या अशा अपरिभाषित अणुप्रदेशाला न्यूक्लियोटाइड असं म्हणतात. आलं लक्षात? येस, सोपं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आलं लक्षात? ह्या पेशींचं जे विभाजन आहे हे पेशींचं विभाजन हे दोन पद्धतीने होतं.
आलं लक्षात ओके. येस, आता ते ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. आलं. आता न्यूक्लियोटाइड काय आहे हे पण तुम्हाला समजून सांगितलं सर. परत एकदा सांगा न्यूक्लियोटाइड काय आहे. सजीवांच्या मध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, न्यूक्लिक आम्ल असणारा काही भाग. ओके, आता फॉर एक्झाम्पल एकदम लो क्वालिटीची पेशी आहे, कमी विकसित पेशी, प्रोकॅरियोटिक पेशी आपण ज्याला म्हणूया. आलं लक्षात ओके. येस, आहे की नाही. आता त्याच्यामध्ये कसं असतं, आता तुम्हाला जो हे इमेज दाखवली त्या इमेज मध्ये बघा तुम्ही. आलं लक्षात ओके. या इमेज मध्ये बघा की सेल वॉल आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये खूप इझिली डिस्टिंग्विश नाही केलेलं आहे. वॉलच नाही आहे ना. सेल वॉल म्हणायला सायटोप्लाझम हे द्रव्य पदार्थ आणि न्यूक्लियस एकमेकांपासून फार कनेक्टेड नाही आहेत. त्या द्रव्य पदार्थामुळे न्यूक्लियस खराब होण्याची शक्यता असते. आलं लक्षात ओके. येस, आहे की नाही. द्रव्य पदार्थामुळे काय होत असतं, न्यूक्लियस खराब होण्याची शक्यता असते. आलं लक्षात ओके. येस, त्याला आपण म्हणताना काय म्हणूया, न्यूक्लियोटाइड असं म्हणूया, की असा प्रदेश ज्याच्यामध्ये काय आहे, अल्प विकसित केंद्र आहे. म्हणून न्यूक्लियसला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणताना काय म्हणूया, अल्प विकसित केंद्रक. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, अल्प विकसित केंद्रक. ऑब्विसली कोणामध्ये असणार आहे, प्रोकॅरियोट्स मध्येच असणार आहे. आता जसं न्यूक्लियोटाइड्स आपण बघितले तसं रिक्तिका हा वाला भाग पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. सायटोप्लाझम मधील रिकाम्या रचनेला रिक्तिका म्हणतात. आता आपण बघा, मी माणूस आहे, माणसाची हाईट एकदा फिक्स आहे, शरीराची रचना एकदा फिक्स आहे. गरजेपेक्षा जास्त खाल्लं की ते उरलेलं सगळं बाहेर काढतं. त्याच्यामुळे मानवी शरीराच्या ज्या पेशी आहेत, ह्या पेशींना फार विचार नाही करावा लागत. गरजेपेक्षा जास्त मटेरियल असेल ते सरळ एक्सक्रीट करून टाकतात. बरोबर आहे की नाही. पण वनस्पतींचं तसं नाही आहे. वनस्पतींच्या पेशींनी एकदा जे काही खाल्लं त्याला ते परत लगेच बाहेर फेकू शकत नाहीत. आलं लक्षात ओके. येस, आणि त्याच्यामुळे मग त्या तिथेच साठवून ठेवतात. काही वाईट गोष्ट असेल तरी तिला तिथेच साठवून ठेवतात. सायटोप्लाझम मधील रिकाम्या संरचनेमधील रिक्तिका ज्या आहेत, ह्या रिक्तिकांचा अभ्यास करूया. कांद्याच्या पेशीप्रमाणे वनस्पती पेशी एकल आणि मोठा भाग असू शकतो. आलं लक्षात ओके. कांद्याची पेशी म्हणायची नाही. आलं लक्षात ओके. प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठी शब्द आपण म्हणताना म्हणूया. आलं लक्षात ओके. आलं लक्षात ओके. त्याला आपण काय म्हणूया, ओके, ऑनियन सेल म्हणायचं. ऑनियन सेल म्हणजे इथं लिहून दिलंय तुम्हाला वनस्पती पेशी स्पष्टपणे. आलं लक्षात ओके. येस, आणि चिक सेल म्हणजे कोंबडीची पेशी असं म्हणायचं. गालाची पेशी नाही, कोंबडीची पेशी. आलं लक्षात ओके. येस, चिक सेल. ओके, वर्ड इज चिक सेल. ओके, सो कांद्याच्या पेशींमध्ये रिक्तिका ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या असतात. वनस्पतींच्या पेशीमध्ये रिक्तिका ज्या आहेत त्या लहान लहान असतात. त्याच्याही गणभर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतोय की प्राण्यांच्या पेशीमधल्या रिक्तिका ज्या आहेत त्या ऑलमोस्ट अब्सेंटच असतात. का बरं ते पण समजून सांगितलं. प्राणी स्वतःच्या शरीरामधला एक्स्ट्राचं मटेरियल बाहेर फेकू शकतात, वनस्पती फेकू शकत नाही. वनस्पतींमध्ये तशी रचनाच नसते. त्यांनी जे काही खाल्लंय, जे काही त्यांच्या शरीरात एक्स्ट्राचं वेस्ट मटेरियल तयार झालेलं आहे, ते मटेरियल त्यांना त्यांच्या पेशीतच साठवून ठेवायला लागतं. प्रत्येक पेशी त्यांचं वेस्ट मटेरियल साठवते. एक काळ असा येतो नंतर त्या पेशीच्या आयुष्यामध्ये की एवढी अगडबंब पेशी असते, त्या पेशीचा न्यूक्लियस इथे असतो, त्या पेशीचं सायटोप्लाझम इथे असतं, उरलेली सगळी रिक्तिका असते. असं होतं का? होतं ना. आलं लक्षात ओके. असं होतं का? होतं. काही पेशींचं असं पण होऊ शकतं. सोपं आहे, समजण्यासारखं आहे. आलं लक्षात ओके. येस, समजतंय सर. सो रिक्तिका. आलं लक्षात ओके. वनस्पतींच्या पेशीमध्ये मोठ्या मोठ्या रिक्तिका असणं साहजिक आहे. प्राण्यांच्या पेशीमधील रिक्तिका लहान असणं साहजिकच आहे. का बरं त्याच्या मागचं लॉजिक तसं आहे ते पण सांगितलं. रिक्तिका घन किंवा द्रव्य सामग्रीसाठी साठवण पिशव्या म्हणून काम करत असतात. आलं लक्षात ओके. येस सर, काही पण मटेरियल साठवून ठेवायचं जे पेशीला नाही लागणार आहे, ओके, ते मटेरियल साठवून ठेवण्याचं काम रिक्तिका करतात. गोडाऊन सारखं सुद्धा आणि कचऱ्याच्या डब्याच्या सारखं सुद्धा. काही वनस्पतींच्या पेशीची मध्यवर्ती रिक्तिका पेशीच्या प्रमाणामध्ये 50 ते 90% व्यापू शकते, हे लक्षात घ्या. आलं लक्षात घ्या. काही वनस्पतींच्या पेशीची जी मध्यवर्ती रिक्तिका आहे ही पेशीच्या प्रमाणामध्ये 50 ते 90% व्यापते. मी तर तुम्हाला सांगताना काय सांगितलं की एखादी पेशी अशी असेल, त्याचा न्यूक्लियस इथं, त्याचा सायटोप्लाझम इथं, उरलेली सगळी रिक्तिका. आलं लक्षात ओके. असं पण साहजिक शक्य आहे. एवढी मोठी रिक्तिका असते सर, असू शकते. आलं लक्षात ओके. आयुष्यभर त्यांना त्याच्यामध्ये साठवायचे म्हणल्यानंतर असू शकते. वनस्पतींच्या पेशीमध्ये रिक्तिका पेशींच्या रसानी भरलेल्या असतात आणि पेशींना तुच्छ म्हणजे काय म्हणतात त्याला, कडकपणा जे आहे ते प्रदान करतात असं आपण म्हणूया.
आलं लक्षात? ओके, आहे की नाही सर? त्याच्यासाठी इंग्रजी शब्द आहे टर्जिडिटी. टर्जिडिटी म्हणजे काय? असा फुगलेलापणा. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? ती प्रदान करतात. आणि रिजिडिटी म्हणजे कठोरपणा. सर तुम्ही एखादं टायर बघितलंय का? ह्याचं टायर, कशाचं? गाडीचं टायर. त्या गाडीच्या टायर मध्ये हवा नसेल तर कसं आपल्या हाताने पण दबतं की नाही फुसफुस? आलं लक्षात? ओके, येस. आता त्या टायर मध्ये हवा भरा, टायर कसा झाला? एकदम टणक झाला, टन. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही त्या टायरला टिचकी जरी मारली तरी टन असा आवाज येतो. आलं लक्षात? ओके, त्याला म्हणतात टर्जिडिटी. काय शब्द आहे? टर्जिडिटी. सो म्हणताना आपण म्हणूया वनस्पतींच्या पेशीची मध्यवर्ती रिक्तिका एवढी मोठी असते. वनस्पतींच्या पेशीमध्ये रिक्तिका पेशीच्या रसाने भरलेल्या असतात आणि पेशींच्या मध्ये काय आहे? टर्जिडिटी. ओके, इंग्रजी शब्द आहे टर्जिडिटी. ओके सर, पेशींना काय? टर्जिडिटी प्राप्त होते. आणि दुसरा शब्द आहे त्याला म्हणतात रिजिडिटी. आलं लक्षात? ओके, दॅट इज कडकपणा सुद्धा प्राप्त होतो. आलं लक्षात? ओके, येस. वनस्पती पेशींच्या जीवनामध्ये महत्वाचे अनेक पदार्थ रिक्तिकांच्या मध्ये साठवले जातात. यामध्ये अमायनो ऍसिड, शर्करा, वेगवेगळे सेंद्रिय आम्ल, काही प्रथिन, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये काय होत असतो? समावेश होत असतो. ओके, बघा नीट लक्षात घ्या. कुठली पण एखादी पेशी असेल, त्या पेशीच्या आतमध्ये आपण असं गृहीत धरूया न्यूक्लियस आहे, पेशी आहे. ओके, खूप साऱ्या रिक्तिका आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. काय काय होऊ शकतं? सगळ्यात पहिल्यांदा तर एखाद्या रिक्तिकेमध्ये कचरा साठवला जाऊ शकतो, सगळं वेस्ट मटेरियल. एखादी रिक्तिका जी आहे, या वनस्पतीच्या पेशीकडे झाले जास्त ग्लुकोज, ह्यांनी जास्तीचं ग्लुकोज साठवून ठेवलं. होऊ शकतं का? असं होऊ शकतं. एखाद्या वनस्पतीकडे काही ठराविक अमायनो ऍसिड जे आहेत ते जास्तीचे झालेत, ते साठवून ठेवता येतील. अमायनो ऍसिड्स नावाचा एक पदार्थ आहे, तो नंतर बघणार होता. ओके, सो पेशीच्या आतमध्ये रिक्तिका नावाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा असतात. ओके, पेशीच्या रचनेमध्ये अजून अशा शेकडो गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो, त्याच्यामध्ये रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आलं लक्षात? त्याला रायबोझोम असं पण म्हणतात. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं पण त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? ओके, येस. पण नुसतं एवढंच नाहीये, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक भाग आहे. ओके, अजून एक भाग आहे, त्याला आपण म्हणताना म्हणूया की बाबा हे जसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, त्याचं काय काम असतं? गोल्गी काय, ऍपॅरेटस काय असतं, लायसोसोम काय असतं, मायटोकॉन्ड्रिया काय असतात, प्लास्टिड्स काय असतात, असा सगळा भाग जो आहे हा आपल्याला काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. पण आता तो उद्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पेशी भाग 3 ह्याच्यामध्ये आपण काय करूया? समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आलं लक्षात? इथे थांबूया. काही शंका असतील तर मला विचारा. ओके, पेशीची रचना जी आहे ती बघतो आहोत आपण. पेशीची रचना बघत असताना वेगवेगळे घटक बघतोय, पेशीचे अवयव बघतोय, त्याच्यामध्ये क्रोमोझोम काय आहेत ते बघितलं, त्या क्रोमोझोमशी संबंधित वेगवेगळे काय म्हणतात त्याला डीएनएचे प्रकार बघितले, असा सगळा प्रकार जो आहे तो बघितला. आलं लक्षात? की पेशी जी आहे, या पेशीच्या आतमध्ये असणारा न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या भोवती असणारा पडदा, त्याच्यामुळे पेशीचं होणारं विभाजन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये. ओके, प्रोकॅरियोटिक म्हणजे अल्पविकसित, मग त्याच्यामध्ये छोटे छोटे अवयव पण फार नसतात. आलं लक्षात? अल्पविकसित आहे म्हणून. आलं लक्षात? सर, मग ही प्रोकॅरियोटिक हळूहळू विकसित होत 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 युकॅरियोटिक होत असेल ना? नाही होत. ओके, प्रोकॅरियोटिक प्राण्यांमध्ये प्रोकॅरियोटिकच पेशी असते. प्राणी म्हणायच्या ऐवजी प्रोकॅरियोटिक सजीवांमध्ये प्रोकॅरियोटिकच पेशी असते. सूक्ष्मजीव टाईपचे सजीव आहेत हे सगळे. युकॅरियोटिक पेशी ऑन द अदर हँड खूप सॉफिस्टिकेटेड, एकदम वेल डिफाईन्ड असते. त्याच्या भोवताली केंद्रकाच्या भोवती पण पडदा असतो. ह्यांच्या आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम वगैरे असे प्रकारचे वेगवेगळे अवयव असतात. आलं लक्षात? ओके, येस, ही युकॅरियोटिक पेशी. असा सुद्धा सगळा भाग जो आहे तो आपण आज काय केला? समजून घेतला. बरोबर आहे? ओके, इथे थांबूया. काही शंका असतील तर मला विचारा. ओके, येस, अभ्यास करा चांगल्या पद्धतीने, आहे की नाही? ओके, थांबतो मी इथे. जय हिंद, जय भारत. पाठांतर करा.